पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनेक घोटाळा जो सांगितला गेला होता त्यावर चर्चा देखील झाली. मात्र आज केंद्रीय मंत्र्यांनी देखील म्हटलं की शेतकऱ्यापेक्षा कंपन्यांनाच खूप मोठा फायदा होतोय आणि गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 50,000 कोटीचा नफा हा कंपन्यांना झालाय असा देखील दावा जो आहे तो मंत्र्यांनी केला. नाही, हा विषय आम्ही वेळोवेळी सभागृहामध्ये सुद्धा आमचे काही खासदार आहेत, ओमराजे निंबाळकरांना बोलायचा चान्स मिळाला तिथे ते पण बोललेले, संजय जाधव ज्याला की बंडू पॉज ग्रुप म्हणतो ते पण बोललेले आणि जे त्याच्यानं संधी आली त्या विषयावर त्यांनी बोलले गेले, त्यांचा प्रश्न लागला. वेळोवेळी सभागृहात पण हा विषय झाला. पण महाराष्ट्र शासनानं मागील 2-3 वर्षापूर्वी असा एक निर्णय घेतलेला की 1 रुपयामध्ये पीक विमा काढू आणि मग त्याच्यात असं झालं की ते 1 रुपयामध्ये पीक विमा काढायचा त्यांनी निर्णय का घेतला. मग ते कंपन्या जे ते केंद्राच्या निगडीत कंपन्या राहिल्या नाहीत, त्या कंपन्या इथल्या लोकल कंपन्या कुणीतरी घेतल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या लोकांकडून पीक विम्याचा विषय जो आहे तो कंपन्यांनाच फायदा. शासनाने 1 रुपया शेतकऱ्यांनी भरायचा, बाकी शासनाने पैसे भरायचे. शासनाने पैसे भरले आणि जो आहे तो कंपनीला मात्र मोठा फायदा झाला. प्रत्येक जण त्या पीक विम्यात आला असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, शेतकऱ्यांनी पैसे अगोदरही भरत होते, अगोदरही पीक विमा शेतकऱ्यांना मिळत होता. त्याचं कारण असं होतं की त्या केंद्र शासनाच्या निगडीत असणाऱ्या सर्व कंपन्या त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत्या. त्याच्यामुळे ती जिने जो काही विषय असेल तो घ्यायचे. पण या आता जसे राज्य शासनानं हा निर्णय घेतल्याच्या नंतर कंपन्याच वेगळ्या आल्यात जे की केंद्र शासनाशी निगडीत ह्या कंपन्या नाहीत. त्याच्यामुळे केंद्र शासनाच्या कंट्रोलमध्ये नसणाऱ्या या कंपन्याला पण काही करता येत नाही. म्हणजे लवकर राज्य शासन पण निर्णय घेत नाही. कलेक्टर साहेबाकडे निवडून आल्याच्या नंतरही बैठक लावलेली, कलेक्टर साहेबांनी कंपनीला पण बोलवलेलं. त्याच्यानंतर पहिल्याच बैठकीत या सगळ्या गोष्टी बँक असेल, विमा असेल या विषयात सुद्धा चर्चा झाली होती. त्याच्यानुसार आता असं कळतंय की 400 कोटी जवळपास आपल्या जिल्ह्याला आलेले आहेत. पण 400 कोटी आले पण त्यांना 4,000 कोटी मिळाले असतील आणि बाकी बरेच काही त्याच्यावर घोटाळा झाला, आरोप झाला, असे बरेच प्रत्येक जण वेगळे वेगळे बोलतात. आता हे शेतकऱ्यांच्या विषयी किती संवेदन सरकार आहे. कारण संवेदनशीलता जर असती तर कृषी मंत्र्यांनी परवा स्टेटमेंट केलं की तुम्ही पैसे काढता आणि काय लग्न करता, तुमचं काय वेगळे वेगळे व्यवहार करता. जर शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा पीक विम्याचा शेतकऱ्यांना मिळत असेल किंवा कर्जमाफीचा पैसा जर झाला आणि त्याच्यातून रिन्युअल झालं तर रिन्युअल उचलून जर कर्ज घेतोय शेतकरी त्याच्यातून ते काम त्याचं स्वतःचं काय भागवायचं त्याला माहिती आहे का. त्यांनी शेतीलाच पैसा सगळा घातला पाहिजे. शेतीला अगोदर घातलेला पैसा असेल, ज्या टायमाला पैसा येईल तुमचा 4-4 महिने पैसे येत नाहीत. असं एक बेताल वक्तव्य करणं कृषी मंत्र्याला शोभत नाही. पण कृषी मंत्री त्या पदावर राहायच्या सुद्धा लायकीचे आहेत का नाही मला माहित नाही. कारण जर असं असेल तर कृषी मंत्र्यांनी एवढं मोठं बेजबाबदारपणे वक्तव्य करावा हे चुकीचा विषय होतो. पण आता त्याला महाराष्ट्र शासनामध्ये कोण कोण मंत्री काय काय करते त्याच्यावर बोलणं चुकीचं वाटतंय. मात्र पीक विमा कंपन्यांना फायदा एवढा होत असेल तर ही नेमकी योजना कुणाच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यासाठी आहे का फक्त जाणीवपूर्वक कुणाला तरी फायदा व्हावा यासाठी आहे? नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ज्या वेळेस महाराष्ट्र शासनानं GR काढून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून हा जास्त बट्ट्यापोळ या योजनेचा झालेला आहे. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कुठलं सरकार केंद्रात असो राज्यात असो पण जी वैयक्तिक लोक शेतकरी ज्यावेळेस भरायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत दाखवली गेली की आम्ही मदत करतो आता इथून पुढे. पण मदत केल्याच्या नंतर होतंय काय, तर उलटच होतंय की ती शेतकऱ्यांना एक तर विमा अॅग्रीमेंट मंजूर होतो, अॅग्रीमेंट 6-6 महिने मिळत नाही, अॅग्रीमेंटच्या नंतर फायनल त्याचे परत 1-1 वर्ष 2-2 वर्ष मिळत नाहीत. आता बघा आपल्याकडे मागे गेले 2 वर्षामध्ये 21-22 सुद्धा दुष्काळ झाला, त्याचे पैसे मिळाले नव्हते आतापर्यंत. म्हणजे हा जो विषय आहे त्याचा अग्रिम दिला काही जणांना, त्याच्यात काही जण. आता पीक विमा हे एक असा विषय आहे त्याला आता कुठलाही पीक विमा कुठला त्याला क्रायटेरिया नाहीये. त्याच्याकडे म्हणजे इन्कम टॅक्स असा काही असो, फक्त शेतकरी एवढाच क्रायटेरिया आहे. शेतकऱ्याने जर पीक विमा भरला म्हणजे 1 रुपयात भरू, त्याच्या शासनाने बाकीची रक्कम देऊ तर त्याला त्याचा विमा मिळाला पाहिजे. त्याच्या पिकाचं अतिवृष्टीमध्ये सुद्धा नुकसान झालं. आम्ही परवा ह्याच्या इकडे सुद्धा तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा बघा बरीच पाहणी केली होती, त्याचे सुद्धा अग्रिम काही लोकांनाच दिलं, काही लोकांना दिलं नाही. ही पद्धत जी त्याच्यावर सरकारचं कंट्रोलच नाही आणि केंद्र शासन त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्याच्यामुळे हा विषय जी लोकांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही. म्हणजे ही योजना जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून कंपनीच्या फायद्याची आहे असं कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं. मी काय वेगळं म्हणायचं. संदर्भात बैठक घेतली, काय विषय होते आणि काय सूचना? हे बघा, मी 4 जूनला या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यावेळेस निवडून आलो त्याच्यानंतर मी 18 जूनलाच पहिली बैठक रेल्वे आणि रोडवर घेतली.
आणखी विविध विकास कामाचा आढावा घेतला. म्हणजे केंद्राशी निगडीत असणाऱ्या रेल्वे हा विषय केंद्राशी निगडीत असल्यामुळं आणि आपल्या बीड जिल्ह्याची अस्मिता असल्यामुळं रेल्वेचा विषय माझ्या जन्मापासून चाललाय. 25 वर्ष झालं प्रत्यक्षात काम चालू झालंय, रेल्वे मंजूर झाली तेव्हापासून आतापर्यंत 25 वर्षात फक्त आणि फक्त मी ज्यावेळेस एक मार्चमध्ये नोटिफिकेशन व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये 261 किलोमीटरचा जो आपला पूर्ण रेल्वेचा मार्ग आहे, जो की आपला नगर टू बीड परळी या 261 पैकी 99 किलोमीटरच कंप्लीट झाला असं आलं होतं. पण मी ज्यावेळेस खासदार झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या काळामध्ये तेच अधिकारी तेच कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यात कुठला बदल नाही. पण जो की पर्च्युएशन करायला पाहिजे, आपण आढावा घ्यायला पाहिजे, घेतला. त्याच्यानंतर रेल्वेचं काम सुद्धा एवढ्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि रेल्वे बीडला पर्यंत हा चाचणी सुद्धा कंप्लीट झालेली आहे. रेल्वे प्रत्यक्ष आष्टीपर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर आष्टी टू बीड येण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटीचा जो आहे उच्च दाबाची जी 132 केव्हीची जी लाईन आहे त्या लाईनचं कनेक्शन जे आहे तिथं आष्टीच्या ह्याला द्यायला 22 टावर लागतात. ते टावर उभारायचे पैकी 11 टावरचे फाउंडेशन झालेले आहेत आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये ते टावर उभे होतील असं आहे. ज्या दिवशी तिचं कनेक्शन मिळेल त्यानंतर बीड पर्यंत आपल्याला रेल्वे 1-1.5 महिन्याच्या फक्त लाईटमुळे बंद आहे. आता आपलं बाकी सगळं काम झालेलं आहे. आणि बीडच्या पुढचा भाग जो आहे तो सुद्धा वडवणीपर्यंतचा एक टप्पा आहे. वडवणीपर्यंतच्या टप्प्यात सुद्धा आपले जे अक्विजिशन करायचे ते सगळं झालेले, छोटे छोटे पार्ट थोडेफार काही शेतकऱ्यांचे जे राहिलेले असतील वडवणीपर्यंत सुद्धा पार्ट सगळा क्लिअर आहे. आता तिथले ब्रिजेस बरेच झालेत. फक्त राहिलाय आता विषय वडवणी टू आपले 4 पार्टमध्ये आहे. पहिला म्हणजे जिथून पुढे राहिलेली जे आपल्याला हिंगणवाडीपर्यंत येतो का, हिंगणवाडी ते बीड, बीड टू आता वडवणी, वडवणी टू शिरसाळा आणि शिरसाळा टू परळी. तर आता बीड टू वडवणीमध्ये मेजर असं काही नाही, कन्स्ट्रक्शनचं काम बऱ्यापैकी झालंय. आता दोन्ही पॅरलेल चालू आहे. इलेक्ट्रिकलचं पण काम आता चालू आहे आणि मी ते मागच्या मिटिंगमध्ये सूचना दिल्या त्या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर आता वडवणी तो शिरसाळामध्ये एक 5 गावामध्ये प्रॉब्लेम होता. काही जे गट त्यांनी आयोजन देण्यासाठी जे राहिले ते मिसिंग झालेले होते. ते गट पण आजच्या मिटिंगमध्ये मी सूचना करून त्याला ऍड करायला सांगितलेत आणि त्याच्याबरोबर या त्याला 5 पटीने पैसे द्यायच्या कायद्यानुसार त्यांना 15 दिवसात ते महिन्यामध्ये त्याचं पूर्ण अवॉर्ड न घेता जी जी प्रोसिजर करता येते त्या पद्धतीने घेऊन ते पैसे देतील आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले की ते काम पण पूर्ण स्पीडमध्ये होईल. त्याच्यानंतर आणखी एक बायपास परळीला झाला, तिथला एक ओव्हरब्रिजचा, कारण रेल्वे जर झाली तर पुरा बायपास बंद होईल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता गडकरी साहेबांकडे एक प्रस्ताव पाठवायचा आहे. तर ते गडकरी साहेबांकडे प्रस्ताव मी त्यांच्या नॅशनल हायवेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरलाही बोललो. परवा डेप्युटी सीएम त्यांनी पण पत्र दिलेले गडकरी साहेबांना, मी पण पत्र दिले आणि आता त्याचं प्रपोजल पण आम्ही दिल्लीला पाठवलेलं आहे की ओव्हरब्रिज बायपासला. तो एक विषय राहिला होता. नाहीतर पुरा जिथं आपली रेल्वे जॉईंट होणार आहे परळीमध्ये तिथं सुद्धा काय होतं, ही विषय जसा आढळ तसं जर केला तर झालं नसतं. पहिल्या बैठकीपासून मी त्याचं पर्च्युएशन करत होतो. जिथं होती तिथं थर्मलची जागा होती. थर्मलची जागा रेल्वेवाल्याला भाड्या तत्वावर दिली होती. तिथं काही अतिक्रमण होते, ती सुद्धा अतिक्रमण केले आणि ती भाडे तत्वाचं काढून त्यांच्या थर्मलच्या नावावरच नव्हती, थर्मलच्या नावावर ती जागा करून दिली. थर्मलच्या नावावर कलेक्टर साहेबाला मिटिंग घेऊन सांगून ती जागा थर्मलच्या नावावर झाली. आता थर्मलनं जागा रेल्वेला जी द्यायची, हस्तांतरित करायची, त्याची प्रोसिजर चालू आहे. ते जे ते आता प्रस्ताव औरंगाबादच्या त्यांच्या उपमुख्य कार्यकाऱ्यापर्यंत गेलाय. तो सिकंदराबादला जाऊन 15 दिवसाच्या आत त्याची मान्यता मिळेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी अडचण आहे ती दूर करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न केलाय आणि सगळ्या गोष्टीत प्रत्येक विभागाला एकच विषय आता येत्या बीडपर्यंत आली की पुढचं जसं आढळेल तसं नाही, आपल्याला पॅरलली सगळे जे काही कामं करता येतील ते करायचा प्रयत्न केला. ऍट अ टाइम सगळे कामं सगळ्या बाजूने चालू आहेत. आतापर्यंत जे आपलं टार्गेट होतं ते टार्गेट अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सुद्धा ह्याच्यानुसार सगळं बऱ्यापैकी त्यांनी अचीव्ह करायचा प्रयत्न केलाय. आपल्याला मार्च 2026 पर्यंत परळीपर्यंत रेल्वे न्यायचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि आता इलेक्ट्रिसिटी आता मी इथपर्यंत आणली, मला सुरुवातीला माहित नव्हतं. बीडपर्यंत रेल्वे आणण्यासाठी मी एवढा जोर दिला की पण तिथं लाईटच नाही. ते जसं मला कळलं तसं मी आता पुढचं सुद्धा केलं की लाईट सुद्धा पॅरलली बरोबरच करा. आता ते दोन्ही पण कामं चालू आहेत. त्याच्यामुळं मार्च म्हणजे येणाऱ्या 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत रेल्वे जाईल आणि आपल्या बीडला जून पर्यंत पावसाळ्याच्या आत बीडहून रेल्वे नक्की जाईल. त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला म्हणले, पण त्याचं लाईट नसल्यामुळे राहिले, सिग्नल राहिलेले, हे चिल्लर विषय होते. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड यांनी सांगितलं की माझा आणि या प्रकरणाचा, खंडणी प्रकरणाचा, हत्या प्रकरणाचा कुठलाही संबंध नाही, मला दोषमुक्त करावं असा अर्ज मान्य आरोपी 99% लोक म्हणतात ही गुन्हा मला मान्यच नाही. 1% असतो नाही मी केला म्हणणार. 99.99% लोक म्हणतात हे मला मान्य नाही. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. केविलो आणि अपेक्षा आहे की सगळं करता धरता सगळं करायचं. मी सकाळी पण बोललो कोणाशी तरी, दुबईत सांगितले की असं काही घडलंच नाही, तो मी नाहीच.
घडलं नाही म्हणता मग शिफ्ट का करता? म्हणजे हे का लपवता जनतेपासून तुम्ही? जर घडलंच असेल काही तर घडलंच 100%. तुम्ही लपवता का जनतेपासून? जसं आता हा विषय एकाशी एक त्याच्याशी निगडीत भरपूर विषय आहेत की जर मग घडलं होतं तर लपवलं का? एक मुद्दा. आणि जर तुम्हाला शिफ्ट करायचं होतं तर जे लोक अगोदर त्या जेलमध्ये त्यांना शिफ्ट का केलं? जे आले आणि ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांना शिफ्ट करा ना. माझं स्पष्ट मत आहे की या जी लोक शिफ्ट केले नाहीत आणि ज्यांना शिफ्ट केलंय, ज्या शिफ्ट केलेल्या लोकांचा अडथळा यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी होत होता म्हणून त्यांना शिफ्ट केलं. यांना जी काही यांच्या ह्याच्यामध्ये घेऊन बसायचे चेंबरमध्ये किंवा यांना काय जी फॅसिलिटी द्यायच्या सवलती द्यायच्या ती द्यायला अडथळा ठरत होती ही लोक शिफ्ट केलेले म्हणून त्यांना दुसऱ्या जेलला शिफ्ट केलंय. याचं दुसरं काही कारण नाही. शिफ्ट करायचं होतं यांना करायचं. आता एक आरोपी म्हणतोय मला लातूर जेल द्या. आता मी म्हणेन मी आरोपी असताना नाही माझ्या केसलाच द्या. मग देणार तू? दिला जेलरनं पाठवून. आता ती आरोपीच्या मनात काहीतरी मी काल ऐकलं की त्यांच्या मनात आला आता साक्षात्कार झाला त्यांना. आता बीड चांगलं आहे, लातूर चांगलं नाही. आता कर्मा नाही गेलं असेल त्यांना तिकडे त्याला वाटलं असेल माझ्या टोळीमध्ये मी जावा. मग आता ते म्हणतो बीड द्या की आता आमचं जेलर गृह खातं मुख्यमंत्री महोदय हाल करणार त्यांना घ्या. तुम्हाला आणखी काय मला माहित करणार का नाही आता तुम्हीच सांगितलं पाहिजे. मग आता काय चाललंय त्यांच्या मनाला वाटलं की जे आरोपीलाच म्हणायचं मला असं द्या. अरे त्यानं जर लातूर मागितलं तर मग गडचिरोली द्यायला पाहिजे होतं त्याला. नाही तर तिकडे हरसूलला द्यायचं, मुंबईच्या जेलमध्ये द्यायचं, पुण्याच्या एअरवाड्याला द्यायचं. त्याला लातूर दिले. आता ह्यांना उचलाय पाहिजे तर त्यांना उचललंय. आता हे का चाललंय माहित नाही. हे कोण पुरवतोय सगळे लाड? आता मी सांगण्यापेक्षा आणि तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे कोण पुरवतं. आता महाराष्ट्राची मायबाप जनता सगळं बघते की आता शासन पदावर बसलेले जी कोण असतील जेल प्रशासन. आता ह्याला जेल प्रशासनच करत असेल यांना आणखी कुणाचं प्रेशर आहे कोण म्हणतंय मी कसं सांगू? आता मी काय अंतर्ज्ञानी आहे का मनकवडा आहे? मी कसं सांगू? माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात. पप्पा काल परवा जे विधायक चर्चेसाठी आलं होतं बोर्ड संदर्भात सुधारण्यासाठी आणि त्यामध्ये अमित शहाने बीडच्या कंकालेश्वरचा देखील उल्लेख ती बोर्डाची जमीन हडप म्हणजे मंदिराची जमीन हडपण्यात आली आणि बोर्डाकडे आहे. आणि यावर आता बीडच्या मुस्लिम समाजाने असं म्हटलं आहे की अमित शहाने तिची सभागृहात माहिती दिली ती कुठे आहे. हे बघा मला जे बीड कंकालेश्वरच्या काही लोकांचे फोन आले. मी त्याची प्रत्यक्ष आणखी भेट नाही झाली पण त्यांनी जी मला सांगितलं ते हे पूर्ण खोटं आहे. सभागृहात बोललेलं असं सगळ्या दोन्ही प्रकरणात सांगितलेलं. मग आता याच्यावर शहानिशा केली पाहिजे, त्याचं पूर्ण बघितलं पाहिजे. पण तिथं जी काय मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आमची जमीन घेतली नाही. वक्फ बोर्डाचे लोकही म्हणतात आम्ही घेतलेलं नाही किंवा असं काही हडपलं नाही. पण आमचं दुर्भाग्य आहे की आमचं बीडचं नाव कुठंतरी आलं, सभागृहात आलंय. आता मी माझ्या कानानं ऐकले, डोळेनं बघितले, बोलताना सगळं आता माझ्या समोरच झालंय. पण त्याला काय बोलू आता, याचे उत्तर काय देऊ? आलंय नाव, आता आलंय. खरं खोटं त्याची शहानिशा करू, वेळ येईल तसं. आज काय बीड जिल्ह्यातील बिंदू नेमवलीचा विषय आहे. यापूर्वीच अतिरिक्त जे शिक्षक आहेत ते आणण्यात आलेले आहेत अशा आरोप होत आहेत. तुम्ही कसं पाहताय? नाही, विनम्रपणे सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारताना तुमचं बी नाव त्याच्यात आलं असं तुम्ही विचारलं नाही, पण मी सांगणार आहे. तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की बिंदू नेमावलीप्रमाणे जे बिंदू नेमावलीला डावलून शिक्षक आले ते आलेतच. जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाहीये. तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आहे असं जर कुठं दिसलं. पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली. पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही. ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला, निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन. आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून, तुम्ही त्यावेळेस नव्हतात, पण माझी चूक झाली. तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. पण मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात. ठीक आहे, आता त्यांनी घेतलं, चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असेल की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे? माझी चर्चा झाली तर खुलेआमच म्हणणार, मला फोन आलता डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय. त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार, तेवढा मला फोन आला. त्याच्यानंतर बी नाही, अगोदर बी नाही ना, आता काही नाही. तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचा राहिला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नेमावलीच्या डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत. पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंकजाताईंनीच केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू नेमावलीपर्यंत हे रेग्युलाइज झाले. म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये, पण बिंदू नेमावलीप्रमाणे ज्या लोकांवर अन्याय झालाय तर हे लोक एकशेच आहेत आणि ते लोक कमी आहे.
पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल विषयामध्ये लोक एकशे दिसत नाहीत. त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे, 100% खरंय. ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे, पण ओबीसी नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय, तर हे मान्यच आहे. मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते, तिथून ते सुटले होते, त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ना ते सगळे. म्हणजे या लोकांना कुठलेही असो कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले, मग त्यांना रेग्युलाइज करणं बी त्यांचं त्यांनी केले रेग्युलाइज. आता ते झाले, ही शिक्षकाचा विषय झाला, शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं. पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणेत सुद्धा असं आहे, ते कोणी केलं, ते काय झालं, ते कुठल्या काळात झालं. तलाठीमध्ये असं आहे. आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची, ही काय ती नाही हा काय पीठ तर ती भरताना 43 लोक एकाच प्रभागातली, 3 दुसऱ्या प्रभागातली. असं कसं होत आहे. हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार, आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं तसं झालं. त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही. या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे. त्याच्यामुळे बिंदू नियमावलीच्या प्रमाणे ही बिंदू नियमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे, ते मला मान्य. पण ती मी केलेलं नाही, म्हणजे माझ्या काळात झालाच नाही. जर कुणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोनवणे सभापती असताना एक सिंगल शिक्षक मी आणलाय, तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा दिला. बाप्पा, बीड शहरात नगरपालिकेने घाणीचं साम्राज्य केलेलं आहे. आपण गेल्या 8 दिवसापासून सणसुदी चालू आहे. पाडवा गेला, रमजान गेले, आता जयंती आहे, महावीर जयंती झाली. शहरामध्ये कचरा म्हणजे आता तुम्ही बघू शकता. माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, मायबाप सरकारला सांगा. आमचं ज्यावेळेस मागे सरकार होतं त्यावेळेस म्हणायचे की ही कोर्टात प्रेझेंट करत नाहीत. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जोपर्यंत निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत काय कुणाला याच्याला अधिकारशाही झाली. आणि आता बीडच्या शिव मॅडम साठी काय बोलावं. विनम्र आमच्या ताई साहेबांनी बीडचं बघावं जरा उघड्या डोळ्याने, ते बघत नाही, त्याला मी काय बोलू. खासदार म्हणून मी त्यांची एकदा एक बैठक घेणार आहे, आणि त्या बैठकीत काय ते सांगतात त्याच्यानंतर आपण बोलू. मी दिशा कमिटीमध्ये त्यांना विचारतोय, पण ते काय ते एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी त्यांचं काय कोण कसं पाठराखण होते मला माहित नाही. पण बीडच्या बाबतीत मी संवेदनशीलतेनं आहे. बीड म्हणजे जिल्ह्यामधून बीडच्या शहरामधून नदी पण जाते, त्याच्यामुळे त्या नदीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जी काय केंद्रातून एक आहे विषय त्याच्यातून मी पैसे त्या नदी सुधार योजनेसाठी आणणार आहे. बीडची जी नदी आपण जे म्हणलं ते सध्या डम्पिंग स्टेशन झालेलं आहे. हो, मी ते बघूनच सांगायलो, मला त्याचा अनुभव म्हणूनच सांगितलं. त्याच्या पुढचं विचारून काय उपयोग होणार आहे. आज एक आणखी विषय आम्ही केलाय केंद्रातून. आता जो आपला आपला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ती बार्शी नाक्यापर्यंत एक रस्ता आपण केंद्राकडून आता मंजूर झालेला आहे. त्याचं वर्क ऑर्डर होईल. त्याच्या पुलकम बंधारा आता त्या नदीवर आपण बंधारा करतोय, म्हणजे तिथं सुद्धा पाणी एवढं थांबणार आहे की जवळपास त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईल, पण पिण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीने शहरातल्या लोकांना म्हणजे बाकी सगळ्यांना सुद्धा होऊ शकतो. तिथं पुलकम बंधारा आपण त्याच्यात घेतलेला आहे. आणि त्याच्या पुढं आणि पाठीमागं सुद्धा नदी सुधार योजनेसाठी जी काही निधी येतोय ते आता आपत्कालीन काला ह्याच्यासाठी सुद्धा निधी महाराष्ट्राला आलेला, त्यांनी कुठं इकडे खरापत वाटल्यासारखा काही इकडे गेला तिकडे गेला. पण आता माझं पूर्ण लक्ष असणार आहे आपत्कालीन सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 1-2 करोड रुपये आणि इथं 25 करोड रुपयापर्यंतचा निधी कसा देता येईल बीड शहराला याचा सुद्धा बघून 100-200 करोड रुपयाचा निधी केंद्रातून आणायचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि 100% मिळेल असं मला वाटतंय. आणि ती स्टेजवर लास्ट लाय म्हणून बोललोय, नाही ते बोलायला नाही पाहिजे होतं. पण अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2 बैठका घेतल्या, आणि त्या बैठका घेतल्यानंतर इकडचा वाळू माफिया, गँग वॉर याला मी मोडून काढू अशा पद्धतीने देखील सांगितले. खरंच झालंय असं वाटतंय का? क्राईम रेशो कमी झालाय का? आणि दादाकडून विकासाची काय अपेक्षा? हे बघा, आदरणीय दादा ज्या दिवशी पालकमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी एकच डीपीडीसीची बैठक घेतली, 2 नाही, एकच नियोजन समितीची बैठक झाली. आणि दुसरी बैठक जी घेतली ती आढावा बैठक घेतली. ते आढावा बैठक घेणं आता महिन्याला पालकमंत्री म्हणून त्यांचे ते कर्तव्य ते पार पाडतायत, ते करतायत. आणि माझी अपेक्षा दादाकडून एवढीच होती की जिल्ह्याला सुसूत्रित दोरीत आणायचं काम दादा करतील, दुसरं कुणी करणार नाही. बहुतेक 99% करायचा ते प्रयत्न करीत असतील. आणि त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा तुम्ही म्हणताल तर माझी तेवढीच आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे, वाळू माफिया, राख माफिया, आणि दादा पहिल्या काळात तरी जेवढं बोलत होते तेवढं करत होते. आताच मी बोलणं संयुक्त नाही होणार. किती कुणाच्या एखाद्याच्या प्रेशरमध्ये आले असले, कुठे काय आले तर, पण तसं दादा प्रेशरमध्ये येणारा माणूस नाही, त्याच्यामुळे ती 100% करते. मात्र मागच्या डीपीडीसी मध्ये ज्या पद्धतीने गोंधळ झाला होता, परळीमधले सगळे कामं देखील समोर आले होते. तर त्या संदर्भात जर अजितदादाला विचारलं तर ते म्हणले अशा पद्धतीने काही घडलंच नाही, परळीमध्ये कुठंच चुकीचं काम झालं नाही. डीपीसी मध्ये त्यांना तो अधिकार होता आणि त्या अधिकारामध्ये सगळी कामं केली गेली. हो, बरोबर आहे ना. आता मी खासदार आहे,
खासदार फंड कुठं वाटायचा आहे माझा अधिकार आहे. तसं डीपीडीसी मध्ये मेंबरच नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोर होणार नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपंचायत नगरपालिकातून येणारे 6 आणि एकूण 26 असे जी 34 सदस्याचे फॉर्मेशन होते बॉडीचं, ती होण्यासाठी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकाच व्हाव्या लागतात. त्याच्यामुळे बॉडीच नाही ना. मग अधिकार फक्त आणि फक्त पालकमंत्र्यालाच आणि सचिव म्हणून कलेक्टरला. तसा विचार केला तर पालकमंत्र्यापेक्षा सुद्धा अधिकार कलेक्टरना जास्त होता. पण कलेक्टर ती म्हणतील तसं पालकमंत्र्याचं ऐकणार ना. त्याच्यामुळे जसे पालकमंत्री सांगतील तसे त्यांनी काम मंजूर केले. त्या कालावधीमध्ये परळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी कामं झाली त्यामध्ये गोंधळ झाल्याची तक्रार देखील केली होती. विशेष त्याचे पुरावे देखील अनेकांनी दिले होते. आता नाही, त्यावरती परळी म्हणजे परळी शहरात की परळी विधानसभेत, विधानसभा तर त्याची तक्रार वगैरे तुमच्या मीडियाला सगळे कागद दाखवली गेली, पण रिसर्च तक्रार झाली का नाही मला माहित नाही. मीडियाला दाखवली ते आमदार महोदयांनी कागद, मग त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च घेतली का नाही का पुढे काय झालं त्यांचं आता ते आमदार साहेबाला मला काही त्याच्यात माहित नाही. पण रातोरात बऱ्याच गावामध्ये कामं रातच झाले, ते तर झाले. आता ते 10% कोण जाणार आहे? ते झाले, मंजूर झाले, केले, झाले, ओके असंच रिपोर्ट देणार. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की इथं एसपी साहेब सुद्धा आपले एवढे जेवढे कर्तव्य दक्ष एसपी साहेब ती म्हणतात मी कुछ नाही, हम नाही खाएंगे नाही, खाणं पिणे ते काय काय जसं असते तसं चाललंय. पण मला एकच सांगायचं की ही लोक बदलले पाहिजेत, त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचं सुसूत्रीकरण येईल. असं वाटतंय का त्यांनी? नाही नाही, असं नाही. बघा, मी राजकीय बोलणार नाही. म्हणजे माझा सुद्धा स्पष्ट स्वभाव आहे की राजकीय बोलणार नाहीये. विषय असा आहे की या प्रकरणामध्ये दादा टाकतो पूर्ण विषय गेला नसेल किंवा दादांना, आता दादा महाराष्ट्राचे नेते आहेत, पालकमंत्री पद आपलं तुमचं आमचं सर्वांचं नशीब म्हणा किंवा त्यांचं काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्यामुळे त्यांनी घेतलंय. त्याच्यामुळं हा विषय रातचं कामं झालेले काय झालेच ना. त्याला आता काय पुरावा कधी केलते का, आज केलते का? अगोदर बोगस उचलण्यापेक्षा तक्रार झाली म्हणून कामं तर झाले. आता ते जाऊ द्या त्याच्यावर, आता काय त्याच्यावर. आता इथून पुढं दादा आहेत तर चुकीचं काम करणार नाही डीपीडीसी. डीपीडीसी कुठेच करणार नाही. आता ती त्यांच्या पक्षाची बाजू बघतील, पक्षाचं काम म्हणतील, पक्षाच्या लोकांचं काम करायचं बघतील, ते कुणी बी करेल स्वाभाविक. पण मला वाटतं चुकीचं करणार नाही. पप्पा, एक विषय आहे, बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 450 शाळा ज्या आहेत ते पडक्या शाळा आहेत. आणि या पडक्या शाळाचा जो विषय आहे तो जिल्हा परिषद अंतर्गत, मात्र त्या ठिकाणी निधी मंजूर असून देखील शाळाचे बांधकाम नाही. हे बघा, 450 म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यातल्या शाळा खूप मोठ्या मोडकळीस आलेल्या आहेत. 2200 शाळा आहेत जवळपास. तर मी माझ्या काळामध्ये 2 टर्मला मला ज्यावेळेस शिक्षण खातं माझ्याकडे आलं जिल्हा परिषदला, त्यावेळेस मी एका काळामध्ये जवळपास 200 आणि एका काळामध्ये 400 गावं असे जवळपास 600 गावाला निधी द्यायचं काम केलं. मग तिथं कुठे 2 खोल्या असतील, कुठे 1 खोली असेल, कुठे 4 खोल्या असतील. त्याच्यापेक्षा जास्त मला पण देता नाही आलं, मी नाही दिलं. जेवढं देता येतं शक्य होतं ज्या गरजेनुसार दिलं. पण आज सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आणखी नितांत गरज आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत त्याच्या दुरुस्त करण्याला सुद्धा 5% मॅन्डेटरी असतो. पण आता सीओ बघा ना, कुणी काहीच बघा ना, त्याला मी काय करू? आला माझा एखाद्या पुढाऱ्याचा पीए की त्यानंच गट्टा घेऊन गेला, कुठं चालला तर तिथंच चालला. नुसत्या कागदावर सगळं झालं मागच्या 2-4 वर्षात. त्याच्यात आता किती वेळेस तोच विषय बोलायचा. त्या मागच्या 3 वर्षाचा जो गॅप पडलाय ना, 3 वर्ष जिल्हा परिषदेवर पदाधिकारी नाही, 3 वर्षाचा 450-450 कोटीचा जर विचार केला तर 1200 कोटी, त्याच्यातला जिल्हा परिषदला 600 कोटी. 600 कोटी मधला जर शिक्षण विभागावर जरी म्हणलं तरी शिक्षण विभागावर जवळपास 150 कोटी 3 वर्षात निधी असेल. तो कुठं खर्च झाला त्याचा बघितलं पाहिजे. कमीत कमी 3 वर्षात 150 कोटी निधी असेल, ते कुठं खर्च झाला बघायला पाहिजे. कारण 150 कोटीचा निधी जर खर्च झाला असता तर आणखी 500-600 गावं झाले असते. तुमच्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून कामा आडवाआडवीचा विषय बऱ्याच वेळा केला जातो. त्याच्या पद्धतीने समोर देखील आले, विशेष काही ज्या कंत्राटदार आहेत त्यांनाच ती कामं देण्याचा त्यांचा आग्रह असतो असं देखील बोललं जातं. तुमचं काय वस्तुस्थिती? हे बघा, कुणीही राजकीय नेता असो, माझी हात जोडून विनंती आहे की प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी उद्घाटन सुद्धा करावेत, प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी सगळं करावं. अधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती करणार आहे की प्रोटोकॉल सोडून काही करू नये. आणि जर कुणी एखादा पुढारी, एखादा राजकीय मंडळी कुणाला धमकावत असेल तर त्याला कुणीही बीड जिल्ह्यातल्या कुणी घाबरायचं नाही. त्याच्या पाठीमागे बजरंग सोनवणे खासदार आहे. कुणीही बीड जिल्ह्यातला कुठलाही आमदार असून कुणी असो, मी त्यांच्या पाठीमागे उभा राहील. आणि कुणी जरी धमकावलं तरी तुम्ही ज्या कामाविषयी बोलता ते काम नियमाप्रमाणेच होईल असा ओपन सगळ्यासमोर सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.